नमस्कार मित्रांनो, महेश पाटील स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप सगळे नीटच असणार। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे पुण्याला। तर पुण्याला 3-4 ठिकाणी जाणार आहे आम्ही। आता 4 ठिकाण आहेत, 4 मंदिर फिरणार आहे ॲक्च्युअली। तर सर्वात पहिला आम्ही जाणार आहे आता जेजुरीला। तर आता सकाळचे 3 वाजले आहेत, तर आम्ही आता निघालो आहे। मी मित्रांसाठी थांबलो आहे, तर ते आता येत आहेत। तर आम्ही सर्वात पहिला जाणार आहे जेजुरीला आणि त्याच्यानंतर जाणार आहे आम्ही नवीन तिरुपती म्हणजे बालाजी मंदिर आहे पुण्यात तिथं, आणि मग त्याच्यानंतर जाणार आहे स्वामीनारायण मंदिर। असेच 3-4 ठिकाण आहेत म्हणजे। तर चला बघू कसा होतो आपला प्रवास। तर आता निघूया आपण। आता माझे मित्र पण आलेत, हे बघा समोरच आहेत। मित्रांनो, 3 तासात आम्ही आता पुण्यात पोहोचलो आहे। इथून अजून 1-1.5 तासाची रनिंग आहे, मग आम्ही जाऊन पोहोचणार आहे जेजुरीला। तर आता सकाळ झाली आहे, हा बघा बाजूला उजेड झालेला आहे। तर इथे खूप थंडी पण आहे। मी आपला हिसाब लावून आलेलो का थंडी नसणार, पण इथं आहे, थंडी आहे। तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो आता जेजुरीत। तर आता आम्ही चाललो आहे नदीवर। तर नदीवर आम्ही अंघोळ करणार आहे सगळे, मग अंघोळ करून जाऊ आपण दर्शनासाठी। तर मी तुम्हाला सांगितलं नाही माझ्या जोडीला आज कोण कोण आहे। हा बघा इथे बसलाय आशिष, दीप आणि विशाल दादा गाडी ड्राईव्ह करते। तर आज आम्ही 4च जण आहे आणि बाकीचे सगळे झाले कॅन्सल टायमावर। तर मित्रांनो, आम्ही पोहोचलोय आता नदीवर। हे बघा माझ्या मागेच नदी आहे इथं। तर चला बघू कसा काय आहे। तर मित्रांनो, आम्ही आताच आंघोळ केली। बघा या नदीत मस्तपैकी मजा आली। पाणी पण मस्त एकदम स्वच्छ आहे। पावसाळा आहे म्हणून वाटतं एकदम स्वच्छ पाणी आहे इथं। तर मस्त आंघोळ केली, एकदम आता फ्रेश वाटतंय। तर सगळी तयारी करतायत, हे बघा मागं। तर आता मस्त आपण जाऊ दर्शनासाठी। तर आम्ही फक्त नदीच्या चढणीवर जाणार आहे, तिथे दर्शन घेऊन लगेच खाली उतरणार आहे आम्ही, कारण की आपल्याला दुसऱ्या ठिकाणावर पण जायचं आहे। तिथून मग आपण जाऊ बालाजी मंदिरात, नवीन तिरुपती मंदिर आहे तिथं। तर चला, ही अजून फोटोशूट चालू आहे यांचा, अजून संपत नाही। हे चला रे, आम्हा थांब जरा पुढे घ्या अजून। चल वरती चल। आम्ही तर आता गाडी पार्क केलेली आहे। तर गाडी पार्किंग फ्रीमध्ये आहे, फक्त इथून आपल्याला भंडारा घ्यायचा आहे। तर हा बघा, इथून आम्ही आता भंडारा घेतला आहे। तर चाललो आहे आम्ही वरती। तर मित्रांनो, आम्ही आलो आता मंदिरात। तर सर्वात पहिला दर्शन घेऊ, मग बाकीच्या नंतर बघू आपण। तर मित्रांनो, आताच आम्ही दर्शन करून आलो बाहेर। मस्त दर्शन झालं, आज गर्दी पण नव्हती एकदम। आतमध्ये आम्हाला मस्त मसाला पण भेटला। तर आता इथे सध्या फोटोशूट चालू आहे त्यांचा। तर आता आम्ही उतरणार आहे खाली।
खाली जाऊन मग काहीतरी नाश्ता करू आपण पहिला. नाही पुढे आण पायऱ्या. निघली फलटण आपण कशी उतरलो. आभारी आहोत. वरती वाचून चल 11 वाजलं. परफेक्ट. हां नाही मागं नाही पुरं. आता आम्ही 11 वाजता परफेक्ट खाली उतरतोय. यस. तर मित्रांनो आपण जी आता बघितली ती भानुबाईची मेंढरा होती आणि तिथं आपण आता दर्शन घेऊन खाली उतरतोय. उतरताना आम्ही तिथून हे बघा अंजीर घेतले. तर आता उतरलो आम्ही खाली. तर मित्रांनो आम्हाला आता इथून निघाला 11:30 वाजलेत. तर आता जाऊ आपण बालाजी मंदिरात आणि मग आता स्वामीनारायण मंदिर तर 12 वाजता बंद होतो. आता परत तो 4 वाजता चालू होईल. तर 4 वाजेपर्यंत आपल्याला तिथं पोचायचं आहे. तर बघू तिथं आता पहिला दगडूशेठला जाऊ नाहीतर मग स्वामीनारायण करू. आता टाईमच्या हिशोबाने आपण जाणार आहे. तर आता काहीतरी खाऊन घेऊ पहिला. भूक लागले. काय खायचं आता. काय खाऊ तुम्ही सजेस्ट करा. तर आता आम्ही इथं आलो आहे विठू माऊली ढाबा इथे थांबलो आहे. तर आता जेवण करून घेऊ. आमचं जेवण आलेलं आहे व्हेज कोल्हापुरी आणि पनीर मसाला. आता दुसरं काय लागेल ते सांगू नंतर. आता भूक लागले जेवून घेतो. तर या जेवायला. बरोबर आहे का. तर मित्रांनो जेवण करून झालं. आता फटाफट आपल्याला पोचायचं आहे बालाजी मंदिराला. तर आता मी थोडा आराम करणार आहे गाडीत बसून. कारण की रात्रभर गाडीत आराम करायला भेटला नाही. म्हणजे 1-1.5 तासच झोपलेलो होतो. तर चला निघूया आपण आता. तर बालाजी मंदिराला जाण्यासाठी आम्ही गुगल मॅप लावलेला आहे कारण की आम्हाला रस्ता माहिती नाही. तर इथून आता आम्ही हा लेफ्ट मारलेला आहे. आता इथं काही सांगण्यासारखं म्हणजे कसं आहे अमृत रेस्टॉरंट करून हा. आता इथे बघा हा रेस्टॉरंट आहे. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. तर आमचा दीप ड्रायव्हर गाडी चालवत आहे. गॉगल विगल. किती छान निसर्ग. निसर्गरम्य वातावरण. तर मित्रांनो आम्ही पोचलो आहे. हा बघा हा इथला एंट्रन्स आहे म्हणजे कमानी. तर हा खूप आतमध्ये आहे मंदिर. म्हणजे तेवढा पण नाही पण नॉर्मली आहे आतमध्ये जंगलात एकदम डोंगराजवळ. आणि मस्त थंडावा पण आहे कारण की मी गाडीत आहे. मित्रांनो पोचलो आम्ही आणि इथं गाडी पार्किंगची सोय आहे. तर आम्ही आता गाडी मस्त सावलीला लावली आहे. तर आता जाणार आहे दर्शनासाठी. पण आता इथं पण आपल्याला मोबाईल वगैरे सगळे लॉकरमध्ये जमा करायला लागतील आणि मगच दर्शनाला जायला लागेल. तर चला जाऊ पुढं. हा काय सांगता येत नाही. आता माझीन काय आला तिरुपती बालाजी नाही तसा नाही. इथे लॉकर रूम आहे.
इथं आता मोबाईल जमा करतो आणि दर्शन घेऊन आल्यावर भेटू आपण. तर मित्रांनो आम्ही दर्शन करून आलो. आता इथे सध्या काहीतरी काम चालू आहे वाटतं. तर हा आता कलश बोलू शकतो आपण त्याला, तो झाकला आहे आता सध्या. तर तिथून आम्ही बाहेर आलो. तर हा बघा इथला हा परिसर आहे मस्त. तर इथं आपल्याला सगळे दर्शन होतील, जसे आता तिरुपती बालाजीचे, त्याच्यानंतर वरास्वामी, पद्मावती, हे सगळे छोटे छोटे मंदिर इथं साईडलाच आहेत सगळीकडे पूर्ण गोल मंदिराच्या. तर तिथं आम्ही आता दर्शन करून आलो. आता थोडे फोटोज वगैरे काढू. आणि इथं आल्यावर तुम्हाला असं वाटेल का खरोखर तुम्ही तिरुपतीमध्येच आहेत. म्हणजे इथं पण तिथल्यासारखा ती म्युझिक चालू असते, एक धून चालू असते नारायणाची, ती तशीच चालू आहे इथं पण. तशीच पूर्ण सेम तिरुपतीवालीच फिलिंग येते इथं पण. इथे काहीतरी प्रोग्राम आहे त्याचं आता सध्या काम चालू आहे. मंडप वगैरे टाकायला घेतलेला आहे. रात जरा जास्तच कडक ऊन आहे. तर मित्रांनो आम्ही आता इथून निघालो आहे. आता इथून आम्ही जाणार आहे दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन करण्यासाठी. तर हा मंदिर पण खूप मस्त आहे. दर्शन पण मस्त झालं एकदम. काही गर्दी नव्हती. आणि लाडू भेटतात. तर इथं प्रसाद लाडूची सोय पण आहे. तर इथून आता आशिष गेलेला आहे लाडू घेण्यासाठी. तर इथं प्रसाद आणि म्हणजे लाडू आणि अन्नप्रसाद म्हणजे जेवण त्याची पण सोय आहे. तर आम्ही नाही घेतली आणि आता आम्ही निघालो आहे. हां, पार्किंग वगैरे इकडे सगळं फ्री आहे. कुठे आहे? मंडईमध्ये. हा चालेल झालं. सेकंड राईट. बाबा. तर मित्रांनो आम्ही पोचलोय मंदिराजवळ. पण इथं खूप जास्त ट्रॅफिक आहे आणि पार्किंगला जरा झंझटमारीच आहे इथं. काय सांगितलं सेकंड राईट. इथून आता ते एका पोलिसांनी सांगितलंय पुढे जाऊन सेकंड राईट मारून. काय सांगला पुढे पार्किंग आहे, तिथेच पार्किंग आहे. तर चला बघूया आता. रातच्या जाम गर्दी असते. दोन वेळा आले, रातच्या जायला. हा बघा मित्रांनो आपल्या समोर आहे हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. लाईन आहे का काही? हा इथं पण आमचं दर्शन एकदम मस्त झालेलं आहे. आतमध्ये आम्हाला व्हिडिओ काढता आली नाही, पण बाहेरून आम्ही थोडीशी व्हिडिओ काढली आहे. खूप गर्दी असल्यामुळे आतमध्ये व्हिडिओ काढता आली नाही. तर आम्ही आता गाडी पार्किंगला जागा नाही भेटली म्हणून आम्ही दोघं आलेलो. तर दोघं जण आता गाडीत बसलेले आहेत. विशाल दादा आणि मी दर्शन करून आलो. आता आम्ही गाडीत बसू आणि ते जातील दर्शनाला. तर मित्रांनो मंदिरातून येताना आपल्याला इथे दिगंबरांचं मंदिर लागतं बघा. तर इथे पण आम्ही दर्शन घेतलं. खूप सुंदर मंदिर आहे. ते दोघं जण गाडीत बसलेले आशिष आणि दीप, त्यांनी गाडी पार्किंगमध्ये लावली आहे. तर आम्ही आता सध्या इथल्या मार्केटमध्ये फिरायला आले. तुम्हाला दाखवतो हा मार्केट कसा आहे. एक मिनिट. हा त्याच बाजूलाच एक मोठा फुल मार्केट आहे. हा बघा. जायचं इथं नाही पिशवीन घेऊ. मित्रांनो हा बघा खूप मोठा फुलांचा मार्केट आहे इथं.
आता इथं फुलांचा मार्केट संपला. इथं आता आपले ठाण्यासारखाच कपडे वगैरे सगळं काही सामान आहे. इथं वाटतं डेकोरेशनची तयारी चालू आहे. सार्वजनिक गणपती सगळे आले ते पण आता आलेत दर्शन करून. तर आता आपण जाणार आहे स्वामीनारायण मंदिराला. तर इथून आहे तो 11 किलोमीटर. तर इथं पार्किंग भेटली होती, तर बाजूलाच पार्किंग आहे फुल मार्केटच्या. तर तिथं आता गाडी लावलेली आहे आम्ही. तर जाऊ तिथून आपण. इथं आता खूप ट्रॅफिक होईल म्हणून आपल्याला फटाफट निघायला लागेल. तर इथं लेट झालो तर आपले पुढचे मंदिर स्किप होऊ शकतात. ही बघा मित्रांनो, इथं ही पूर्ण पार्किंग एरियाच आहे 4-5 माळ्याची. तर इथे तुम्ही गाडी पार्क करू शकता. इथं खूप जास्त ट्रॅफिक आहे. आपल्या मुंबईपेक्षा जास्त ट्रॅफिक इथं बघायला भेटते सध्या आम्हाला. गाडी जागेवरून हलत नाही. आता जरा शाले, आता परत थांबले बघा, थांबले. तर बघू आता किती वाजेपर्यंत आम्ही पोहोचतो स्वामीनारायण मंदिरात. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो आहे स्वामीनारायण मंदिराजवळ. हा बघा, तर ही बघा इथली ही कमानी, श्री स्वामीनारायण मंदिर. तर आम्ही लवकर पोहोचलो. आम्हाला जातानाच खूप सिग्नल लागले, त्याच्यामुळे खूप लेट झाला. भाई 4 व्हीलरचे पार्किंग आहे कुठे याचे आहे का? तर मित्रांनो, पोहोचलो आम्ही इथं स्वामीनारायण मंदिराजवळ. हा बघा माझ्या मागेच मंदिर आहे. तर आता आम्ही चाललो आहे मंदिरात. तर चला बघूया कसं आहे मंदिर. इथून तर खूपच सुंदर दिसत आहे. इथं पार्किंग वगैरे फ्री आहे. तर आम्ही आता मागेच लावली गाडी. नारायण टेम्पल चपला इथं बाहेरच काढल्या आहेत. तर बघा किती पब्लिक आहे इथं पण. गाडीला तर मित्रांनो, इथं व्हिडिओ आणि फोटोग्राफी अलाउड नाही म्हणून आतमध्ये काही व्हिडिओ काढता आली नाही. पण मी साईडून आता इथून जरा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो आहे. तर इथून एक्झिट आहे. तर हे बघा, इथून मी आता थोडी काढायला जमली तर काढतो, पण मूर्त्या नाही दिसत देवाच्या. तर चला आता खाली जाऊन बघू. असा आतमधला स्ट्रक्चर आहे इथला पूर्ण. चला तर मित्रांनो, हा बघा हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे. तर मित्रांनो, मंदिराजवळ मी मंदिराच्या आतमध्ये 2 वेळा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, पण 2 वेळा मला अडवला. म्हणजे त्या आतमध्ये काढूनच देत नाही व्हिडिओ. तर बाहेरचीच व्हिडिओ थोडीशी काढली, कारण की आम्हाला आता पोचायचं आहे कार्ल्याला एकविरायचं दर्शन घेण्यासाठी. तर हा मंदिर खूप सुंदर आहे, मस्त वाटतं इथं आतमध्ये. आतमध्ये पण खूप देवी देवतांचे मूर्ती आहेत, म्हणजे नारायण, शंकर पार्वती असे खूप सारे आहेत. तर चला आता निघूया आपण. आमच्या बॉर्डर आजचे पण दिसतात.
तर मित्रांनो 8:20 झालेत आणि आम्ही आता पोहोचलो आहे एकविराईच्या मंदिराच्या पायथ्याशी. तर आता मंदिर बंद झालेलं आहे. तर आता पहिला आम्ही पायथ्याचं दर्शन घेणार आहे. तर दादा दर्शन फुला काढताय. दादानी आम्ही दगडूशेठ वरून तिथूनच मार्केटमधून फुला घेतलेली होती. बरं झाली घेतली कारण की ते सगळं बंद झालेलं आहे. दर्शन आम्ही सकाळी घेऊन जाणार आहे. तर थांब ना तर मोठी माणसं बोलतात ना. हा चला दर्शन घेऊया आता पहिला आपण बंद व्हायच्या आधी. तर मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे आमच्या घरी. तर एकविराईचं दर्शन खालून पायथ्याचं दर्शन घेऊन आम्ही निघालो डायरेक्ट. तर आम्ही 2-2.5 तास झालं का 2-2.5 तासात आम्ही आता पोचलो आहे घरी. तर तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.